अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच शनिवार, खरं तर शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी आणि उतारे करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। कारण शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, तर तो काही ना काही आपल्याला लाभ देऊनच जातो। बघा, याच शनिवारचा एक विशेष प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप कर्जाचा डोंगर झालेला असेल, आजारपण तुमच्या घरातून हटत नसेल, घरामध्ये कुठल्याही प्रकारची करणी बाधा असेल, जादूटोणा झालेला असेल, कुठल्या प्रकारचे ग्रह दोष तारे यांचा काही परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये घडत असेल, किंवा कोर्ट कचेरीची कुठली कामे तुमची अडलेली असेल, सतत घरामध्ये कलह होत असतील, सतत घरामध्ये आजारपण येत असेल, अशा कुठल्याही गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता। बघा, आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा फक्त एका लिंबाचा उपाय आहे। लिंबावरती तुम्हाला हे काही अंक लिहायचे आहेत आणि हे लिंबू तुम्हाला या एका दिशेला ठेवायचं आहे। ज्या दिशेला हे लिंबू ठेवल्याने किंवा हे अंक लिहिल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेला कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी होईल, घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी समाप्त होईल, घरामध्ये कितीही कलह आणि निगेटिव्हिटी असेल तर त्यांचा नाश होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येईल। बघा, सगळ्या बाधांपासून तुमची मुक्तता होईल आणि तुमच्या घरामध्ये प्रसन्नता येईल। खरं तर लिंबू ही अशी गोष्ट आहे जी निगेटिव्हिटी शोषण्यासाठी, घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी, कुठलीही बाधा असेल, कुठलीही वाईट शक्ती असेल, ह्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी लिंबू हे अत्यंत प्रभावी मानले जाते। आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो ऑलरेडी मी 2 ते 3 जणांना सांगितलेला आहे आणि त्या सगळ्यांचे 100% पॉझिटिव्ह रिझल्ट आहेत। त्यानंतर मी तुमच्यासोबत हा उपाय शेअर करत आहे। बघा, आता काय उपाय आहे, तशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे, हे सगळं काही पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय कुठल्याही शनिवारी किंवा कुठल्याही अमावस्येला तुम्हाला करायचा आहे, कारण हे दोन्ही जे दिवस आहेत हे नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी, बाहेरील बाधा संपवण्यासाठी, वाईट शक्ती जी आहे ती नष्ट करण्यासाठी हे दिवस विशेष महत्त्वाचे असतात। या दोन्ही दिवशी जर तुम्ही नकारात्मकता किंवा घरातील दारिद्र्य संपवण्यासाठी काही उपाय केले तर ते शीघ्र फलदायी असतात, म्हणून हे खास वार। ठीक आहे, आता आजही तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही पुढच्या शनिवारीही हा उपाय केला तरीही चालेल। यासाठी आपल्याला फक्त एक लिंबू घ्यायचा आहे। बघा, आता जे तुम्हाला मी लिंबू दाखवते याला थोडेसे डाग वगैरे आहेत, कारण माझ्या घरामध्ये जे लिंबू होतं ते मी तुम्हाला सध्या दाखवते, पण जेव्हा तुम्ही बाजारामध्ये लिंबू घ्यायला जाल तेव्हा ते थोडं पिवळसर असलेलं, व्यवस्थित स्वच्छ, एकही डाग नसलेलं लिंबू तुम्हाला घरी आणायचं आहे। ठीक आहे, हा उपाय तुम्ही दिवसभरात कधी पण करू शकता, सकाळ, दुपार, सायंकाळी, कुठल्याही वेळी करा, फक्त वार शनिवार किंवा अमावस्येचा असावा। लिंबू घरी घेऊन आलो की त्यानंतर या लिंबावरती तुम्हाला आता जे आकडे मी सांगत आहे हे आकडे तुम्हाला लिहायचे आहेत। बघा, आता पहिला अंक आपल्याला लिहायचा आहे। आता कशाने लिहायचं ते अगोदर सांगते। तुम्हाला अशा पिवळ्या रंगाच्या लिंबावरती निळ्या किंवा काळ्या रंगाच्या शाईने तुम्हाला नंबर लिहायचे आहेत। आता साधा पेन, बॉल पेन असेल तो घेतला तरी चालेल, जर मार्कर पेन असेल तर आवर्जून तोच पेन घ्या। ठीक आहे, काय करायचं आहे, हा लिंबू जो आहे तो हातामध्येच पकडायचा आहे आणि पकडल्यानंतर या लिंबावरती सगळ्यात पहिला आकडा आपल्याला लिहायचा आहे तो म्हणजे 8। तुम्ही मराठीतून लिहा, इंग्लिशमधून लिहा, कुठल्याही अक्षरात लिहिलं तर चालेल, फक्त तुम्हाला पहिला अंक लिहायचा आहे 8। आता मी इथे लिहिलेला आहे, तुम्हाला तो थोडासा उलटा दिसेल। यानंतर त्याच्या थोडासा बाजूला तुम्हाला लिंबू असं थोडं फिरवायचं आणि त्याच्या बाजूला दुसरा अंक लिहायचा आहे तो म्हणजे 1। ठीक आहे, 1 च्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे 7 नंतर तुम्हाला लिहायचं आहे 2 आणि 2 च्या पुढे तुम्हाला शेवटचा अंक लिहायचा आहे तो म्हणजे 6, ज्याला आपण 6 असं म्हणतो। अंक पुन्हा एकदा ऐका, 8 1 7 2 6।
हे अंक तुम्हाला या लिंबावरती लिहायचे. बघा हे जे अंक आहेत हे सगळ्या ग्रहांचे अंक आहेत. आता त्याच्याबद्दल जास्त नाही सांगत नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल. हे अंक सगळ्या ग्रहांचे अंक आहेत आणि हे अंक लिहिल्याने तुमचे नवग्रह जे आहेत ते मजबूत होतील. तुमचे कुठलेही तारे खराब झालेले असतील, कुठलेही ग्रह दोष लागलेला असेल. बऱ्याच वेळा असं होतं की आत्ता माझा ग्रह चांगला आहे, उद्या तो दुसऱ्या कुठल्या याच्यात कन्वर्ट होईल सांगू शकत नाही. बघा आपल्याला बऱ्याच वेळा आपण ब्राह्मणांकडे गेलो सांगतात आता 8वा गुरु चालू आहे, 8 दिवसात गेल्यावर सांगतात 9वा गुरु चालू आहे, एका महिन्याने तुला 12वा गुरु चालू होणार आहे. हे सगळं बदलत असतं. आता दररोज हे आपण उपाय करू शकतो का, किंवा दररोज आपण पूजापाठ करू शकतो का? सर्वसामान्य लोक जे ते दररोज ब्राह्मणांकडे जाऊ शकत नाहीत. जेव्हा स्थिती चांगली असते तेव्हा सगळं चांगलं असतं, सुरळीत असतं, ग्रह स्ट्रॉंग असतात. जेव्हा की ग्रह आपले खराब व्हायला सुरुवात होतात तेव्हा सगळं ढासळायला लागतं. मग सतत नकारात्मकता येते, घरात पैसा टिकत नाही, दारिद्र्याची लक्षणं येतात, घरामध्ये कलह भांडण हे सर्व गोष्टी होतात कारण ग्रह खराब असतात. बघा या उपायासाठी तुमचे किती ग्रह खराब असतील, तारे खराब असतील, कितीही कुठल्याही मंगळ शनी कुठल्याही ग्रहाचा दोष असेल, सगळ्या दोषांतून तुमचं निवारण होईल. ठीक आहे, कारण हे सगळे अंक जे आहेत ते नवग्रहांचे अंक आहेत. हे लिहून झालं की त्यानंतर काय करायचं, प्रोसिजर जी आहे ती व्यवस्थित बघा. हे लिहून झालं की त्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातात हे लिंबू घ्यायचं आहे. तुमचा जो उजवा हात आहे त्या उजव्या हातात हे लिंबू घ्यायचं आहे आणि तुम्हाला डावीकडून बघा डावीकडून उजवीकडे जाईल अशा पद्धतीने हे लिंबू तुम्हाला 31 वेळा उतरवायचं आहे. आपल्या डोक्यावरून 31 वेळा उतरवायचं आहे. आता तुम्हाला हे थोडंसं चुकीचं दिसेल कारण सेल्फी कॅमेरा आहे, पण माझी ॲक्च्युली डावी बाजू ही आहे आणि उजवी बाजू ही आहे. ठीक आहे, म्हणून डावीकडून उजवीकडे जाईल या पद्धतीने तुम्हाला 31 वेळा हे लिंबू उतरवायचं आहे. त्यानंतर 31 वेळा डोक्यावरून, 31 वेळा तुम्हाला खांद्यांवरून, तुमचे जे 2 खांदे आहेत त्या खांद्यांवरून 31 वेळा, या खांद्यावरून 31 वेळा, त्यानंतर इथला जो भाग आहे आपल्या हृदयाचा इथून तुम्हाला 31 वेळा, तुमचे जे डोफे असतात बघा हे 2, या डोफ्यांवरूनही 31 वेळा तुम्हाला उतरवायचं आहे. तुमच्या शरीरातील एखादा पार्ट खूप दुखत असेल, मग ते पोट असेल किंवा अजून काय, तर त्यावरूनही तुम्हाला 31 वेळा हे उतरवायचं आहे. त्यानंतर उतरवून झालं की त्यानंतर काय करायचं आहे, हे जे लिंबू आहे या लिंबाच्या तुम्हाला 4 फोडी करायच्या. पण लिंबू खालून कापायचं नाही, जसे नंबर लिहिलेले आहेत वरून, जसं आपण भरलेलं वांग कसं चिरतो सेम त्याच पद्धतीने तुम्हाला वरून याच्या फोडी करायच्या. पूर्ण सेपरेट करायच्या नाही, तर वरून फक्त ते तुम्हाला ते कुठेतरी चिरायचं आहे. अशा 4 फोडी नंबरवरती आल्या तरीही चालतील. त्यानंतर हे जे लिंबू आहे ते तुम्हाला तुमच्या अशा हातामध्ये ठेवायचे, चिरल्यानंतर हातात ठेवायचं आहे आणि तुम्हाला 31 वेळा याच्यावरती फुंक मारायचे आहे. आता फुंक कशी मारायची आहे तर बघा तुम्हाला सांगते, 31 वेळा तुम्हाला याच्यावरती अशा पद्धतीने 31 वेळा तुम्हाला फुंक मारायची आहे. ठीक आहे, फुंक मारून झाली की त्यानंतर हे जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला 31 वेळा फुंक मारून करायचं आहे. फुंक मारून झाली, थोडंसं सांगण्यात मिस्टेक झाली माझी. 31 वेळा तुम्ही हे चिरून झालं, हातामध्ये घेतलं, 31 वेळा अशी फुंक मारून झाली की त्यानंतर एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्रही 31 वेळा म्हणायचा आहे, लक्षात ठेवा. 31 वेळा फुंक, त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला 31 वेळा फुंक मारून झाली की त्यानंतर हा जो अंक आहे तो अंक म्हणायचा आहे. मंत्र आहे ओम 8726 नमः. ओम 8726 नमः. ओम 8726 नमः. ओम 8726 नमः. हा मंत्र तुम्हाला 31 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणून झाला की त्यानंतर हे जे लिंबू आहे हे तुम्हाला कुठल्याही कचरा पेटीत नेऊन टाकायचं आहे. कुणाच्याही घराशेजारी, कुणाच्याही घरासमोर, कुणाच्याही घरात, दारात, कुणाचा पाय जाईल अशा ठिकाणी अजिबात नाही. आपल्या घराच्या आजूबाजूला एखादी घंटागाडी असेल कचऱ्याची, त्याच्यात टाका. कचरा कुंडी कुठे असेल तिथे टाकून दिले तर चालेल, घरातल्या डस्टबिनमध्ये टाकल्या तरीही चालेल, पण त्याच ठिकाणी टाकायचं आहे. बघा लिंबू हे नकारात्मकता शोषण्यासाठी विशेष महत्त्वाचं असतं. आजारपण असेल, बाधा असेल, वाईट शक्ती असेल, कितीही नकारात्मकता असेल, ह्या सगळ्या शक्तींचा अंत करण्यासाठी एक लिंबू हे खूप मोठं ठरतं. खरं तर लिंबाचे असंख्य उपाय सांगितलेले आहेत, त्यातील हा सगळ्यात प्रभावी उपाय आहे. हा उपाय केल्याने कोर्ट कचेरीतील जी कामं आहेत त्यांमध्ये तुम्हाला यश येईल. तुमच्या घरामध्ये असलेले वादविवाद संपतील, घरामध्ये एकोपा येईल, घरातील दारिद्र्याचा नाश होईल, घरामध्ये बरकत येईल. कितीही मोठं आजारपण तुम्हाला जडलेलं असेल त्या आजारपणाचाही नाश होईल. आता हे एकाच व्यक्तीवरून उतरवायचं का? तुमची इच्छा असेल की
ताई मला माझ्यावरून आणि माझ्या पतीवरून दोघांवरूनही करायचं आहे. तुम्ही घरातील कितीही सदस्यावरून हे एकच लिंबू उतरवलं तरीही चालेल. त्यासाठी सेपरेट लिंबू घ्यायची काहीही गरज नाही. ठीक आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हे कचरा कुंडीत किंवा घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही गटारीत वगैरे हे लिंबू टाकाल, तर त्यानंतर तुम्हाला कुठल्याही गरजू व्यक्तीला 20 रुपयाची एक नोट आणि एक नाणं तुम्हाला दान करायचं आहे. 20 रुपयाची एक नोट आणि एक नाणं, ह्या 2 वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत. आता 21 रुपये दान करा, 25 रुपये दान करा तरीही चालतील, पण 20ची नोट असली पाहिजे आणि त्यासोबत एक नाणं असलं पाहिजे. या उपायाने तुम्हाला असंख्य पटीने लाभ होईल. तुम्ही केल्यानंतर किंवा करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला याचा आपोआप जो रिझल्ट आहे तो यायला सुरुवात होईल. आता ताई किती दिवस करायचा? तर तुम्ही महिन्यातून फक्त एक शनिवार केलात तरीही चालेल, प्रत्येक शनिवारी केलात तरीही चालेल, तुम्ही प्रत्येक अमावस्या टू अमावस्या जरी हा उपाय केला तरीही चालेल. खरं सांगते, आज मीही हा उपाय करणार आहे. याच्या अगोदरही केलेला आहे, असंख्य पटीने लाभ झालेला आहे. मध्ये थोडा स्टॉक होता, पण आजपासून पुन्हा ही सेवा मी करणार आहे. आणि मी ही सेवा करणार आहे म्हणून माझ्या लक्षात आलं आणि म्हणून तुमच्यासाठी मी आज हा सुंदर उपाय शेअर केलेला आहे. सगळ्यांनी आवर्जून हा उपाय करा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.